आहेत ते अलांछन चंद्रमा आहेत. त्यांच्या ठिकाणी लांछन नाही. चंद्राच्या ठिकाणी लांछन आहे म्हणजे दोष आहे. कोणता चंद्राच्या ठिकाणी दोष आहे? ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. तेजे सूर्य जैसे सोज्वळ परी तोही आस्तवे. हे सूर्यच. हा पुढं. हा चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. चंद्र एखाद्या वेळेस संपूर्ण असतो परंतु हे सदा पुरते आहेत, सदा पूर्ण असणार आहेत. चंद्राच्या ठिकाणी दोष कोणता आहे? अहो चंद्राचं चारित्र्य जे आहे ते चांगलं नाही. हो चंद्राकडून दोष घडलाय, त्याच्याकडून महापाप घडलेलं आहे असं वर्णन पुराणामध्ये आपल्याला येतं. आणि म्हणून चंद्र काय क्षयरोग झालेला आहे. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. चंद्राशी घडला दोष असं म्हटलंय. कर्मे चंद्राशी घडला दोष. चंद्राचं चारित्र्य चांगलं नाही, चंद्राकडून दोष घडलेला आहे. चंद्र जरी असला तर तो अस्तमाला जातो. चंद्र प्रकाश घेतो पण दुसऱ्याचा प्रकाश घेतो. असे अनेक चंद्राच्या ठिकाणी काय आहेत? दोष आहेत. सूर्य उगवल्यानंतर चंद्र कुठं आहे हेही कळत नाही. म्हणून ज्ञानोबाराय त्या ठिकाणी संतांना उपमा देत असताना अगोदर चंद्राची उपमा दिली, परंतु चंद्रामध्ये हे दोष असल्यामुळे हे लांछन आहे चंद्राच्या ठिकाणी. पण ज्ञानोबाराय म्हणतात संत आहेत, पण संत कसे आहेत? चंद्र मेजे अलांछन. अलांछन चंद्रमा आहेत. हे सगळे दोष संतांच्या मध्ये नाहीत. संतांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे, कुठल्याही प्रकारचं लांछन नाही आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. जयाच्या गीतेची वाचता टीका. कुठल्याही प्रकारचा कलंक त्यांच्या ठिकाणी नाही. चारित्र्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या ठिकाणी कलंक नाही. आपण पाहतो जाई वो माते न करी सायास आम्ही विष्णुदास. पराविया नारी माऊली समान हे गेले नेमून ठाईचेची. हा कुठल्याही प्रकारचा दोष त्यांच्या चारित्र्यामध्ये नाही. कुठल्याही कामक्रोधाधिकांचा दोष संतांच्या ठिकाणी नाही. हो छत्रपती शिवाजी महाराजांनी देवट्या छत्री घोडे हे सर्व काही आणलं, धन दिलं, परंतु महाराज म्हणतात तुमचे एर वित्त धन तेज मज मृत्तिके समान. त्यांच्या ठिकाणी कामाचा दोष नाही, क्रोधाचा दोष नाही. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. त्या ठिकाणी क्रोधाचाही दोष नाही, लांछन लावण्यासारखं काहीच नाही. बाकी मोठे मोठे ऋषी मुनी होऊन गेले. विश्वामित्रांनी सुद्धा तपश्चर्या केली, लांछन लागलं. लक्षात ठेवा. ऋषींनी दुर्वास मुनी मोठे देवाचे सुद्धा गुरु आहेत, लांछन लागलं. परंतु तुकोबारायांना कोणतं लांछन आहे का? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विष्णुदास तैसे नवो. तैसे म्हणजे हे मागे झाले असतील, आम्हाला तसं समजू नका. आम्ही वेगळे. देवाला सुनावतात तुकाराम महाराज. हो कुठल्याही प्रकार. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवून आशा. म्हणून कामाचं लांछन नाही, क्रोधाचं लांछन नाही, लोभाचं लांछन नाही. नाना रंभेचे निरूपे शुके नुठिजेची कंदर्पे. हो जन्मतेनी प्रसंगे श्रीदेह सेवने अंगे. मग तेथून जन्म अवघे सोवळे केजे. पवित्र सोवळी एकतीचा भूमंडळी ज्यांचा आवडता देव. म्हणून चंद्राच्या ठिकाणी जे लांछन आहेत दोष आहेत ते संतांच्या ठिकाणी नाही. चंद्र कधीतरी पूर्ण होतो आणि पूर्ण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षय होत जात असतो, पण हे सदा पुरते.
हे सदा पुरते चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ हे सूर्य तेजे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडा चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते चंद्र कधीतरी त्या ठिकाणी संपूर्ण होतो पण हे कायम पूर्ण आहेत म्हणून आपल्या बोधाने पूर्ण आहेत आपल्या ज्ञानाने पूर्ण आहेत त्यांच्या पूर्ण काय आम्ही पूर्ण अहंते वेठलो मा लोपलो ना प्रगटलो ज्ञानोबराय म्हणतात संग आम्हीच दाटलो पूर्ण अहंते वेठलो अमृतानुभव ज्ञानोबराय बोलतात पूर्णता आहेत म्हणून पूर्णता जेवोनी झाले शांतीशी आले पल्लवन जे ज्ञान गंगे नहाले संतांचा चंद्राचा जो प्रकाश आहे तो परप्रकाश आहे चंद्राचा प्रकाश स्वतःचा प्रकाश आहे का परमात्म्याच्या प्रकाशाने तो प्रकाशित आहे यदादित्यगतम तेजो यच्चंद्रमशी यच्चाग्नव भगवान म्हणतात तत् तेजो विद्धी मामकम हे माझं तेज आहे पण संतांचं जे तेज आहे ते मात्र स्वतःचं ते स्वयंप्रकाश आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात चंद्र मेजे आलांछन ते आलांछन चंद्रमा आहेत आणखीन थोडासा चंद्रमेजे आलांछनवर विचार करायचा आहे उद्याच्या पुढील प्रवचन